नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर आपला जास्त वेळ वाया जात नाही म्हणून चला करूया लवकरात लवकर ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे। आजची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे, आनंदाची खुश खबर। दिल्लीत बैठकीत कर्मचाऱ्यांसाठी 15 मोठे निर्णय, महत्त्वपूर्ण निर्णय लागू, डीए तिमाहीत वाढ। या संदर्भामधील स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया। नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आपणास हार्दिक शुभेच्छा। कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी देशाच्या राजधानीत दिल्लीतून आनंदाची खुश खबर आली आहे। बीपीएस च्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत 15 महत्त्वाचे निर्णय लागू करण्यावर चर्चा झाली। यामध्ये किमान वेतन 59,000 तर कमाल वेतन 45,000 तर फिटमेंट फॅक्टर 3.83 पट अशा मोठ्या प्रमाणात मागण्या आहेत। 8व्या वेतन आयोगाचा अंतिम टप्पा काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर करूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण माहिती। दिल्लीत झालेल्या बैठकीत बीपीएस च्या शिष्टमंडळाने कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या हितासाठी 15 महत्त्वाच्या मागण्या सरकारपुढे मांडल्या आहेत। चला एक एक करून सर्व पाहूया। 8व्या वेतन आयोगाशी संबंधित असणारे 15 महत्त्वाचे मुद्दे आणि मागण्या। 1. वेतन आणि फिटमेंट फॅक्टर। किमान मूळ वेतन हे 69,000 निश्चित करावे, तर फिटमेंट फॅक्टर 3.83 पट असावा अशी मागणी आहे। नंबर 2. किमान निवृत्ती वेतन। किमान पेन्शन 45,000 असावी। निवृत्ती वेतने शेवटच्या वेतनाच्या 67% कौटुंबिक निवृत्ती वेतन मिळेल, तर निवृत्ती वेतन 50% असावे। 3. 5.2 कौटुंबिक घटक विचारात घ्यावे। किमान निवृत्ती वेतन निश्चित करण्यासाठी 5.2 भारांकित कुटुंब घटक विचारात घेण्यात यावे। 4. निवृत्ती वेतन समानता। नवी आणि जुन्या पेन्शन धारक यांच्यात समानता असावी, योग्य समायोजन करावे। 5. दर 5 वर्षांनी पुनर्लोकन करावे। वेतन आणि निवृत्तीबाबत दर प्रत्येक 5 वर्षांनी पुनर्लोकन करावे। त्याचबरोबर 6. डीए आणि डीआर तिमाही वाढ। महागाई भत्ता आणि महागाई सवलत 3 महिन्याच्या सरासरीच्या आधारित तिमाहीत वाढवावी। 7. पॉइंट टू पॉइंट भरपाई। महागाई सवलत 25% वर गेल्यास ती मूळ वेतनात विलीन असावी। 7. एचआरए आणि एलटीसी। निवृत्त कर्मचाऱ्यांना योग्य घरभाडे आणि रजा प्रवत सवलत द्यावी। 9. स्वायत्त संस्था। केंद्र सरकारच्या स्वायत्त आणि वैधानिक संस्थांमधील पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचा लाभ एकाच वेळी द्यावा। 10. आरोग्य सुविधा। सीजीएचएस अधिक सक्षम करावी। कॅशलेस आरोग्य सेवा आणि निश्चित वैद्यकीय भत्ता ₹5,000 पर्यंत वाढवावा। 11. ग्रामीण भागासाठी आरोग्य। ग्रामीण आणि जिथे सीजीएचची सुविधा उपलब्ध नाही अशा भागात पेन्शनधारकांसाठी पुरेशी आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी। 12. कम्युटेड पेन्शन पुनर्स्थापना। या संदर्भामध्ये वयाच्या 60व्या वर्षी निवृत्त झालेल्या कम्युटेड पेन्शनचा भाग जो असतो तो आपण विकलेला असतो आणि त्याबद्दल अगोदर पैसे घेतलेले असतात, तर त्याची मर्यादा 15 वर्षाची असते। ती आता 11 वर्षानंतर वय
71 पूर्वत करावा, अशा प्रकारची एक मागणी आहे. 13 अतिरिक्त पेन्शन वयाच्या 65 वर्षाच्या वयानुसार निश्चित निवृत्ती वेतन द्यावे. 14 अंमलबजावणीची तारीख सुधारित वेतन निवृत्ती वेतन भत्ते 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल. 15 BSNL पेन्शनधारक BSNL निवृत्ती वेतनधारकांसाठी समानता आणि आरोग्य सुविधा संदर्भात प्रलंबित प्रश्न सोडवावे. BPS ने 8व्या वेतन आयोगात झालेल्या चर्चेबद्दल समाधान व्यक्त केले आहेत. आता सरकारकडून अंतिम निर्णयाची वाट पाहत आहेत. निष्कर्ष थोडक्यात सांगायचे तर दिल्लीत बैठकीत पगार, पेन्शन, आरोग्य, DA या सर्वांवर चर्चा. किमान वेतन 69,000 किमान तर कमाल 45,000 रुपये पर्यंत वाढवण्यात यावे. जर या 15 मागण्या मान्य केल्या तर 1 कोटीपेक्षा जास्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे. तुमच्या मते 15 मागणीपैकी कोणती मागणी सर्वात महत्त्वाची आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिंक किंवा पाठवा किंवा कॉमेंट नक्की सांगा तुमच्याला कोणती मागणी आवडली. अशाच 8व्या वेतन आयोगाची सरकारी अपडेट प्राप्त करण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे अंतिम निर्णय आल्याबरोबर लगेच अपडेट मिळेल. व्हिडिओ आवडल्यास व्हायरल करायला विसरू नका. नवीन अपडेटसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशनच्या संपर्कात राहा. धन्यवाद. Thank you very much for watching this video. Best of luck for your future life.